विधान परिषदेच्या 17 जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीची राज्यात चांगलीच रणधुमाळी सुरू आहे. महापालिका, नगरपालिका अशा स्थानिक स्वराज्य संस्थांकडून निवडून आलेले नगरसेवक या आमदारांना निवडून देणार आहेत. ह्या निवडणुकीच्या जागांवरून महायुतीमध्ये चांगलीच रस्सीखेच पाहायला मिळते. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ज्यांचं संख्याबळ जास्त त्यांना विधान परिषदेच्या जागा जास्त असा महायुतीचा फॉर्म्युला आधीच चर्चेत आला होता. साहजिकच यानुसार भाजपला सर्वाधिक 12, शिंदेच्या शिवसेनेला 3 तर राष्ट्रवादीला 2 जागा मिळण्याची शक्यता होती. पण एकनाथ शिंदेची शिवसेना 7 जागा लढण्यावर ठाम आहे, तर भाजप मात्र शिवसेनेला फक्त 4 जागा देऊन शिंदेची कोंडी करत असल्याच्या चर्चा आहेत. त्यामुळेच नाराज झालेल्या शिंदेंनी दिल्लीवारी करत भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाला भेटण्याचाही प्रयत्न केला. शिंदेंनी अमित शहांची गुप्तपणे भेट घेतल्याच्याही बातम्या आल्या, पण तरीही शिंदेच्या हाती काहीच पडलं नसल्याचं सांगण्यात येत आहे. त्यामुळे अस्वस्थ झालेले शिंदे आता कोंडी फोडण्यासाठी डावपेच आखताना दिसत आहेत. मुख्य म्हणजे शिंदेचा गड असलेल्या ठाण्याच्या जागेवर भाजपनं आपला हक्क सांगितल्यानं एकनाथ शिंदेंनी आता भाजप विरोधात आक्रमक पवित्रा घेतलाय. ठाणे पालघर मतदारसंघात आपलं संख्याबळ वाढवण्यासाठी शिंदेंनी हितेंद्र ठाकूर यांच्या बहुजन विकास आघाडीला शिवसेनेत विलीन करण्याचा प्रस्ताव पाठवल्याचं बोललं जात आहे. या बदल्यात ठाण्याच्या जागेवरून बहुजन विकास आघाडीचे क्षितिश ठाकूर यांना विधान परिषदेवर पाठवण्याचा शिंदेचा प्लॅन असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे. त्यामुळे आधी बच्चू कडू आणि आता हितेंद्र ठाकूरांना आपल्या सोबत घेऊन शिंदे भाजपला तगडं आव्हान देत असल्याची चर्चा आहे. पण हितेंद्र ठाकूर आपला बहुजन विकास आघाडी पक्ष शिवसेनेत विलीन करू शकतील का, त्यामागची कारणं काय, आणि असं झालं तर भाजपला रोखण्यासाठी शिंदेंना त्याचा फायदा कसा होणार, पाहूया त्या व्हिडिओमधून. नमस्कार, मी शार्दूल आणि तुम्ही बघताय बोल व्हिडिओ. सगळ्यात आधी ठाण्याच्या जागेवरून भाजप आणि शिवसेनेत घडतंय काय ते थोडक्यात बघूयात. स्थानिक स्वराज्य संस्थांकडून निवडून दिल्या जाणाऱ्या ठाणे पालघरच्या जागेवर याआधी शिवसेनेचे रवींद्र फाटक निवडून आले होते. त्यामुळे या जागेवर शिंदेच्या शिवसेनेचा नॅचरल क्लेम आहे. पण या मतदारसंघात भाजपचं संख्याबळ जास्त असल्यामुळं ही जागा भाजपलाच मिळावी असा पवित्रा स्थानिक भाजप नेतृत्वाकडून घेण्यात आलाय. याबाबत ठाण्याचे भाजप आमदार संजय केळकर यांनी स्पष्ट भूमिका मांडली. याआधी ठाणे लोकसभा आणि शिक्षक मतदारसंघाच्या जागेवर भाजपनं दावा केला होता, पण महायुतीच्या जागा वाटपात या दोन्ही जागा शिंदेच्या शिवसेनेला सोडण्यात आल्यानं भाजपला माघार घ्यावी लागली होती. त्यामुळे आता स्थानिक स्वराज्य संस्थांमधून होणारी विधान परिषदेची जागा भाजपलाच मिळावी असं केळकर यांनी सांगितलं. प्रत्येक वेळी युतीच्या चर्चेत ठाण्याचा बळी जाता कामा नये. भाजपकडे या मतदारसंघात 444 नगरसेवकांचं संख्याबळ आहे. त्यामुळे प्रत्येक वेळी त्याग करण्यापेक्षा ठाणे पालघरची जागा भाजपला न्यायानं मिळाली पाहिजे अशी स्पष्ट भूमिका आमदार संजय केळकरांनी मांडली. पण एकनाथ शिंदेंनी ठाणे पालघरच्या जागेसाठी आक्रमक भूमिका घेतल्याचं बोललं जात आहे. त्यामुळेच वसई विरार महापालिकेत सत्ता असलेल्या हितेंद्र ठाकूर यांच्या बहुजन विकास आघाडीला सोबत घेण्यासाठी शिंदेंनी हालचाली सुरू केल्यात. बवियाला शिवसेनेत विलीन करून हितेंद्र ठाकूर यांचे चिरंजीव क्षितिश ठाकूर यांना विधान परिषदेची उमेदवारी देण्याचा प्रस्ताव शिंदेंनी हितेंद्र ठाकूर यांना दिल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे शिंदेच्या सेनेकडून इच्छुक असलेल्या रवींद्र फाटक यांचा पत्ता कट होण्याची शक्यता वर्तवली जात होती. पण मंगळवारी स्वतः फाटक यांनी ठाकूर पितापुत्रांची भेट घेतल्यामुळे बहुजन विकास आघाडी शिंदेच्या सेनेत विलीन न होता शिंदेच्या सेनेला फक्त पाठिंबा देऊ शकते अशाही चर्चा सुरू झाल्यात. पण ठाकूरांचा बविया पक्ष शिवसेनेत विलीन होऊ शकतो असं का म्हटलं जात आहे, आणि तसं झालं तर त्याचा शिंदे आणि ठाकूरांना कसा फायदा होऊ शकतो ते बघूयात. शिंदेच्या शिवसेनेत बविया विलीन होऊ शकतो असं म्हणण्याचं पहिलं कारण म्हणजे संख्याबळाचं गणित. ठाणे पालघर मतदारसंघ हा स्थानिक स्वराज्य संस्थांमधून विधान परिषदेवर जाण्यासाठी सगळ्यात मोठा मतदारसंघ मानला जातो. यामध्ये एकूण 7 महापालिका, 7 नगरपालिका आणि 6 नगरपंचायतींचे मिळून एकूण 1030 नगरसेवक मतदार आहेत. यामध्ये ठाणे, कल्याण डोंबिवली, मीरा भाईंदर, वसई विरार, उल्हासनगर, भिवंडी या महापालिकांचा समावेश होतो. या सगळ्याच महापालिकांमध्ये भाजपनं नुकत्याच झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत चांगलीच मुसंडी मारली होती. त्यामुळे ठाणे पालघरमध्ये भाजपकडे सर्वाधिक 444 नगरसेवकांचं संख्याबळ आहे, तर शिंदेच्या शिवसेनेचे 326 नगरसेवक आहेत. पण जिजाऊ संघटनेच्या निलेश सांबरे यांनी शिंदेच्या सेनेत प्रवेश केलाय. त्यामुळे जिजाऊ संघटनेची 20 मतं धरल्यास शिंदेच्या सेनेचा आकडा 346 वर जातो. इथेच आकड्यांचा खरा खेळ महत्वाचा आहे. भाजपकडे ठाणे पालघरची जागा निवडून आणण्यासाठी शिंदेपेक्षा तब्बल 98 नगरसेवकांचं संख्याबळ जास्त आहे. त्यामुळे भाजप शिंदेच्या मदतीशिवाय ही जागा जिंकू शकते अशी परिस्थिती असून भाजपच्या स्थानिक नेतृत्वाकडून तशा हालचाली सुरू असल्याचं सांगितलं जात आहे.
भाजपला स्वबळावर ही जागा निवडून आणण्यासाठी 70 ते 72 नगरसेवकांच्या मतांची गरज आहे आणि हा आकडा भाजपला हितेंद्र ठाकूर यांच्या बहुजन विकास आघाडीच्या माध्यमातून मिळू शकतो. कारण वसई विरार महापालिकेत बहुजन विकास आघाडीचे एकूण 71 नगरसेवक निवडून आलेत. त्यामुळे जर हितेंद्र ठाकूर यांनी भाजपला पाठिंबा दिला तर शिंदेंच्या घरचा मतदारसंघ भाजप आपल्याकडे खेचून घेऊ शकतो. यामुळे शिंदे बॅकफुटला जाऊ शकतात. म्हणूनच जर ठाणे पालघरमध्ये भाजपला नंबर गेम जुळवण्यापासून रोखायचं असेल तर कुठल्याही परिस्थितीत एकनाथ शिंदेंना हितेंद्र ठाकूर यांची साथ महत्त्वाची असणार आहे. त्यामुळेच शिंदेंनी ठाकूर यांच्याकडे विलिनीकरणाचा प्रस्ताव पाठवल्याचं सांगितलं जात आहे. बहुजन विकास आघाडी शिवसेनेत विलीन होण्यामागचं दुसरं कारण सांगितलं जातं ते म्हणजे भाजपला रोखणं. तसं पाहायला गेलं तर एकनाथ शिंदे आणि हितेंद्र ठाकूर यांच्यात मधल्या काळात संघर्ष उफाळला होता. या आधीच्या काही निवडणुकांमध्ये या दोन्ही नेत्यांनी एकमेकांवर टीका केली होती. पण आता भाजपला रोखण्यासाठी शिंदे आणि ठाकूर एकत्र येऊ शकतात असं म्हटलं जात आहे. ठाणे जिल्ह्यात गेल्या काही काळात भाजपनं आपली ताकद चांगलीच वाढवली आहे. ठाणे जिल्ह्यातल्या 18 पैकी 9 मतदारसंघांमध्ये भाजपचे आमदार निवडून आलेत तर शिंदेंच्या शिवसेनेचे 6 आमदार आहेत. इथे आमदार संजय केळकर, मंत्री गणेश नाईक या शिंदेंच्या पारंपरिक विरोधकांना भाजपनं बळ देऊन शिंदेंची कोंडी करण्याचे प्रयत्न सुरू केलेत. ठाणे महापालिकेत सुद्धा भाजपनं यंदाच्या निवडणुकीत आपली ताकद दाखवून दिली आहे. ठाणे महापालिकेत भाजपनं एकूण 40 जागा लढवत 28 नगरसेवक निवडून आणले. त्यामुळे ठाण्यात भाजपचा स्ट्राईक रेट चांगला राहिलाय. तर कल्याण डोंबिवलीमध्ये सुद्धा भाजपनं शिंदेंच्या सेनेपेक्षा फक्त 4च जागा कमी जिंकत 50 जागांपर्यंत मजल मारली. मीरा भाईंदर महापालिकेत भाजपनं सत्ता आणत आपला महापौर बसवला. तर उल्हासनगरमध्ये सुद्धा भाजपनं शिंदेंचं टेन्शन चांगलंच वाढवलं होतं. त्यामुळे ठाण्यात भाजपचा विस्तार असाच वाढत राहिला तर आगामी काळात ठाणे आपल्या हातून जाण्याची भीती शिंदेंच्या शिवसेनेला आहे. अशावेळी ठाण्याच्या शेजारी असलेल्या पालघर जिल्ह्यातील हितेंद्र ठाकूर यांचा बहुजन विकास आघाडी पक्ष शिंदेंसाठी भक्कम आधार ठरू शकतो. पालघर जिल्ह्यात विशेषतः वसई विरारमध्ये हितेंद्र ठाकूर यांचं चांगलंच वर्चस्व आहे. पण गेल्या काही काळात भाजपनं इथेही एंट्री करत हितेंद्र ठाकूर यांच्या एकहाती वर्चस्वाला धक्का दिलाय. पालघर लोकसभेत भाजपचे खासदार असून 6 पैकी 3 विधानसभा मतदारसंघांमध्ये भाजपचे आमदार निवडून आलेत. मुख्य म्हणजे भाजपनं हितेंद्र ठाकूर आणि त्यांचे चिरंजीव क्षितिज ठाकूर या दोन्ही पितापुत्रांचा गेल्या विधानसभा निवडणुकीत पराभव करत आपले आमदार निवडून आणले. वसई विधानसभेतून तब्बल 6 वेळा आमदार राहिलेल्या हितेंद्र ठाकूर यांच्या राजकीय अस्तित्वाला हा मोठा धक्का होता. त्यानंतर वसई विरार महापालिका निवडणुकांमध्ये सुद्धा भाजपनं चांगली ताकद लावत हितेंद्र ठाकूर यांना तगडं आव्हान दिलं. 2015ला भाजपचा फक्त एकच नगरसेवक वसई विरार महापालिकेत निवडून आला होता. पण यावेळी भाजपनं तब्बल 43 नगरसेवक निवडून आणलेत. त्यामुळे वसई विरारमध्ये भाजपला रोखणं हे हितेंद्र ठाकूर यांच्यासाठी सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. एकूणच परस्पर पूरक गरजेतून शिंदे आणि ठाकूर एकत्र येऊ शकतात असं म्हटलं जात आहे. शिवाय हितेंद्र ठाकूर यांना आपले चिरंजीव क्षितिज ठाकूर यांचं राजकीय पुनर्वसन करणंही महत्त्वाचं आहे. त्यामुळेच शिंदेंच्या पाठिंब्यानं क्षितिज ठाकूर यांना विधान परिषदेवर आमदार करून हितेंद्र ठाकूर सुद्धा भाजपला थेट शह देऊ शकतात असं म्हटलं जात आहे. आता हितेंद्र ठाकूर यांच्या बवियाचा विचार केला तर पालघर वसई विरारमध्ये त्यांची चांगलीच ताकद आहे. यावेळची महापालिका निवडणूक ही ठाकूरांसाठी एक प्रकारे अस्तित्वाचीच लढाई होती. इथे ठाकूरांच्या बवियाचा पराभव करण्यासाठी स्वतः भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी सुद्धा चांगली ताकद लावली होती. पण एकही आमदार किंवा खासदार नसताना सुद्धा हितेंद्र ठाकूर यांनी तब्बल 71 नगरसेवक निवडून आणत वसई विरार महापालिकेत आपला महापौर बसवला. हितेंद्र ठाकूर यांनी स्वतः ठिकठिकाणी जाऊन हा विजय खेचून आणल्याची मोठी चर्चा त्यावेळी झाली होती. त्यामुळे आमदार खासदार जरी भाजपचे असले तरी ग्राउंड लेवलला हितेंद्र ठाकूरांची चांगलीच पकड आहे. ठाणे पालघर जिल्हा सहकारी बँकेवर सुद्धा हितेंद्र ठाकूर यांचा दबदबा आहे. गेल्या वेळी एकनाथ शिंदेंचं पॅनल या निवडणुकीत ठाकूरांच्या विरोधात लढलं होतं. पण त्यावेळी शिंदेंवर मात करत हितेंद्र ठाकूर यांनी मोठा विजय मिळवला होता. पण यावेळी हितेंद्र ठाकूर यांची जिल्हा बँकेवरची पकड सैल करण्यासाठी भाजप प्रणित सहकार भारती आणि इतर राजकीय गट सक्रिय झालेत. पण अशावेळी एकनाथ शिंदे आणि हितेंद्र ठाकूर एकत्र आले तर जिल्हा बँकेच्या राजकारणात दोघांचाही दुहेरी फायदा होऊ शकतो. एकूणच हितेंद्र ठाकूर आणि एकनाथ शिंदे आपल्या परस्पर पूरक गरजांमधून एकत्र येऊ शकतात असं म्हटलं जात आहे. त्यामुळेच शिंदेंकडून क्षितिज ठाकूर यांना उमेदवारी मिळणार असल्याच्या चर्चांना उधाण आलंय. अर्थात या सगळ्यात आता हितेंद्र ठाकूर काय भूमिका घेतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. ज्या रवींद्र फाटकांचा पत्ता कट करून शिंदे क्षितिज ठाकूर यांना तिकीट देतील अशी चर्चा होती, त्याच रवींद्र फाटक यांनी मंगळवारी
हितेंद्र ठाकूर आणि क्षितेश ठाकूर यांची भेट घेतली। त्यामुळे बविया शिवसेनेत विलीन न करता ठाकूर फक्त शिंदेंना पाठिंबा देऊ शकतात अशाही चर्चा होत आहेत। आजवर हितेंद्र ठाकूरांचं राजकारण हे युती आघाडीपेक्षा स्वबळावर लढण्याचं राहिलंय। त्यांनी खूप कमी वेळात बहुजन विकास आघाडी या आपल्या पक्षाची स्वतंत्र ओळख आणि ताकद निर्माण केली आहे। त्यामुळे हितेंद्र ठाकूर आपला पक्ष शिवसेनेत विलीन करतील याची शक्यता कमी असल्याचंही सांगितलं जात आहे। या सगळ्यामुळे कितीही चर्चा होत असल्या तरी आता ठाणे पालघरच्या जागेसाठी हे दोन्ही नेते एकत्र येणार की भाजप डाव साधणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। तुम्हाला काय वाटतं? हितेंद्र ठाकूर आपला पक्ष शिंदेंच्या सेनेत विलीन करतील का? ह्याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी बोल भिडूच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।